अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकमधले माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ आता समोर आलाय आणि भोंदूबाबा अशोक खरात हेमंत गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे। त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। भोंदूबाबा अशोक खरातकडे अनेक नेते अधिकारी जात होते। या संदर्भातल्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत होत्या। आता या चर्चांना दुजोरा देणारा हा व्हिडिओ समोर आलाय। नाशिकमधले माजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबा अशोक खरातकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः हेमंत गोडसे आपल्या बरोबर जोडले गेले। जाणून घेऊया काय नेमकी त्यांची भूमिका आहे। हेमंतजी, या व्हिडिओमध्ये आपण दिसताय हात दाखवतात, खरात आपलं भविष्य सांगतात असं कळतंय। काय नेमकं सत्यता काय आहे? नाही, मला असं वाटतं का आपण जे सांगितलं का लोकसभेच्या अगोदर वगैरे असा कुठलाही प्रकार नाहीये तो। आणि जर आपण तो फोटो नीट बघितला तर तो कुठल्या तरी खाजगी कार्यालयामधला आहे। आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांचे कामं करायला जातो आणि त्या ठिकाणी जर कोणी भेटलं तर काही मला असं वाटतं का त्याला आपण तर काही करू शकत नाही। काय कोणाच्या त्यांच्या कार्यालयातला नाही येतो, तो खाजगी कोणाच्या तरी खाजगी कार्यालयामधला आहे आणि ते मला आठवत नाही का कुठल्या कार्यालयामध्ये, पण कुठल्या तरी खाजगी कार्यालयातला तो फोटो आहे। आणि तिथं आपण गेलो असता तिथं ते बसलेले होते आणि त्या ठिकाणी कदाचित हात बघितलेला त्या मला आठवत नाही, परंतु खाजगी ठिकाणी होता। तुम्ही कुठं गेलेलो नव्हतो तिथं। बरं हेमंतजी, जागा आपण महत्वाची नको म्हणूया। तुम्ही जसं सांगताय की नसेल ते खरातचं ऑफिस नसेल सुद्धा, दुसरं कुठलं तरी ऑफिस असेल, मात्र आपण त्याच्याकडे भविष्य बघायला गेला होतात, हे खरं आहे का? नाही, भविष्य मी सांगितलं ना, मी गेलो असतो तिथं त्यांच्या कार्यालयात तर भविष्य बघायचं म्हणते ना। आपण जर दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये भेटलो तर मग तिथं भविष्य दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये भविष्य बघण्यासाठी नाही जाणार ना। बरं, जो व्हिडिओ मिळालाय त्याच्यामध्ये ओरिजिनलीच तो व्हिडिओमध्ये कॅप्टन खरात ज्योतिष तज्ञ असं लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे तो ज्योतिष होता हे तर अनेक राजकारण्यांची उडबस त्याच्या कार्यालयामध्ये होती हे सुद्धा स्पष्ट झालं। अनेक फोटोज तसे आपण सुद्धा पाहिले असतील। ऍक्च्युली मला असं वाटतं का मला ते निश्चित आठवत नाहीये, परंतु मी कुठल्या तरी बघितल्यानंतर कोणीतरी तिथं सरदारजी नाम असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणून कुठल्या तरी प्रायव्हेट कार्यालयामधला असावा असा माझा 99% साधारण कधीचा व्हिडिओ असावा असं वाटतं तुम्हाला? तो सांगताच येणार नाही ना। अनेक वर्षात म्हणजे आता माहित नाही किती वर्षापूर्वीचा असेल, परंतु मला ते वाटलं का कुठल्या तरी खाजगी कार्यालयामध्ये आपण तिथं भेट झालेली असावी। तिथं आम्ही असं काही तिथं भविष्य दाखवायला म्हणून काही गेलो नाही। आपण तिथं दुसऱ्या कामानिमित्त दुसऱ्या कामासाठी गेलो असतात, तिथं ते बसलेले होते आणि बसलेले असतात। कदाचित जे ऍस्ट्रॉलॉजर असतात ते जनरली चर्चा सुरू करतात, कदाचित माझा तिथं हात सांगितला असेल, बाकी काय। बरं, पण हे योग्य वाटतं का? लोकप्रतिनिधी आहात आपण, इतक्या हजारो लोकांना प्रतिनिधित्व करता आणि अशा वेळी असं भविष्य? माझ्या एक विषय लक्षात नाही आला का एखाद्या खाजगी कार्यालयामध्ये, आता मी मंत्रालयामध्ये आलो आणि कोणी माझ्या शेजारी बसलेलं आहे तर त्याची मला असं वाटतं का त्याच्यामध्ये माझी जर चूक असेल तर मग मला सांगावी आपण। बरं, दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट, हा प्रश्न मला आपल्याला विचारणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत आम्ही अनेक महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बोललो, विरोधातले असेल सत्तेतले असेल आणि अगदी मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। तर यामध्ये एक सातत्यानं जाणवतं की स्थानिक जे लोकनेते आहेत, तिथले जे प्रभावी नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, जर त्यांच्या ही बाब लक्षात आलेली होती की अशा प्रकारचा एक बाबा आहे, भविष्य सांगतोय, महिला सुद्धा अशा ठिकाणी जातात, तर ही बाब वरपर्यंत पोहोचणं लगेचच खूप गरजेचं होतं। तर काय ह्या बेसिकली स्थानिक नेत्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं का? नाही, मला असं वाटतं का ह्या ज्या काही तक्रारी ज्या झाल्यात त्या नुकत्याच 1-2-3 महिन्याच्या कालावधीमधल्या असं मला वाटतं। कारण त्याच्या अगोदर असं कुठलीही तक्रार असती तर कदाचित अनेक लोकप्रतिनिधी नाशिकमध्ये आहेत किंवा आपण देखील आहोत, तर आम्ही देखील कुठल्या तरी म्हणजे त्याच्या विषया संदर्भामध्ये निश्चित ऑब्जेक्शन्स घेऊन ती वरपर्यंत कळवली असती। परंतु ती आता जरी ते काही विषय झाले तर हे कोणापर्यंत कोणाला माहितीही नव्हतं ऍक्च्युली। अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षां पदांवर ज्या आतापर्यंत अनेक महिलांनी हे पद भूषवलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो, तेव्हा त्यांचंही हेच मत होतं की स्थानिक नेत्यांच्या हे कसं लक्षात येऊ शकत नाही। त्यामुळे हा प्रश्न खरं तर अत्यंत महत्त्वाचा होता। हेमंतजी, एकंदरीत या सगळ्या प्रकरणाकडे आपण तिथले लोकप्रतिनिधी म्हणून कसं पाहता? नाही, निश्चित झालेलं जो काही झालेला आहे भोंदूबाबाचा जो विषय, निश्चित सगळ्याच नाशिककरांना त्या संदर्भामध्ये
निश्चित खंत आहे का सर्व असताना देखील, कारण परंतु याच्या अगोदर कोणाची एक माणसाची कधी तक्रार आलेली असती समजा इतक्या काळामध्ये, तर निश्चित कोणी ना कोणी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या विषयामध्ये तो हाताळला असता. परंतु कोणाकडेच तक्रार म्हणजे आताच म्हणजे आता आपल्या माध्यमातूनच आमच्या समोर सगळं हा विषय आलेला आहे. मग डिसेंबरमध्ये कोणी तक्रार केली, फेब्रुवारीत तक्रार केली आणि त्यानंतर म्हणजे आता 3 महिन्यापूर्वीचाच विषय समजा. तर त्याच्या अगोदर कोणी म्हणजे असं तक्रार केली असती कदाचित, तर एखादा प्रश्न कोणीतरी वाचा फोडली असती का बा असा असा विषय अत्याचार झाला किंवा आमच्यावर फसवणूक झाली, तरी आमच्यासारख्या म्हणजे आम्ही सर्वांनीच दखल त्याबाबत घेतली असती. परंतु कधीच हा विषय आला नाही ना, म्हणून निश्चित. ठीक ठीक. इथून पुढे आपण सगळेच या संदर्भात काळजी घेऊया, कारण लोकप्रतिनिधी आहात आपण या भागातले. हे अर्थातच प्रकार फक्त याच भागात घडतील किंवा कुठल्या विशिष्ट ठिकाणी घडतील अशातला भाग नाहीये. मात्र आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे, हे निश्चित आहे. धन्यवाद हेमंतजी, आपण बोललात झी 24 तास बरोबर, आपली प्रतिक्रिया दिली. व्हिडिओबाबत तुमची भूमिका काय आहे ती आम्हाला कळली. हेमंत गोडसे माजी खासदार आपल्याबरोबर होते. तर हा व्हिडिओबाबत हेमंत गोडसे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की हा आठवत नाही व्हिडिओ कधीचा आहे, पण निश्चित हे कार्यालय आहे ते या खराचं नव्हतं. एक खाजगी कार्यालय होतं, एका काही कामासाठी तिथे ठिकाणी गेलो होतो, पण ते स्मरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना आठवत नाही ही गोष्ट.